नाही, नेहमीच या क्षेत्रामध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा अंतःकरणापासून जनतेची सेवा व्हावी, महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जो जो अधिकार आहे त्या अधिकाराचा उपयोग करून महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न करावा आणि यासाठी श्री साईंनी या अगोदरही आशीर्वाद दिला आणि भविष्यातसुद्धा श्री साईच्या आशीर्वादाने निश्चितपणे उत्तम कार्य करण्याचा संकल्प आमचा आहे। जेव्हा मी साधा आमदार होतो तेव्हाही पुणे विद्यापीठाचा नामविस्तार असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा नामविस्तार असेल, गोंडवाना विद्यापीठाची निर्मिती असेल, निराधार योजनेचं अनुदान वाढवण्यासाठी प्रस्ताव असेल, अनेक विषय हे साधा विधानसभा सदस्य म्हणून मार्गी लावण्याच्या दृष्टीने मंदिरात जेव्हाही यायचो तेव्हा ही सेवा करण्याची भावना घेऊन मी कार्य करायचो। मंत्री झालो तेव्हाही मंत्री म्हणून जो अधिकार होता तो सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लागावा। अनेक निर्णय मागच्या 5 वर्षात घेतले। एक मोठी यादी आहे की ज्या निर्णयाच्यामुळे आज अनेक ठिकाणी अनेक समूह अनेक वर्गावर जो अन्याय व्हायचा तो अन्याय दूर करण्यासाठी ऊर्जा याच मंदिरातून, ईश्वराच्या सान्निध्यातून, ईश्वराच्या दर्शनातून प्राप्त होते। आता पुन्हा एक नवीन ऊर्जा घेऊन या ठिकाणी जी माझी खाती आहे, विभाग आहे, त्या विभागातून कार्य करण्याचा संकल्प आहे। एक जण विचारा असं धर्तीवरती नाशिकमध्ये देखील गंगा आरतीला सुरुवात होते, काय अपेक्षा आहे, कशा पद्धतीने बघताय सर? नाही, मी आत्ता मधात जेव्हा नांदेडला एका कार्यक्रमात गेलो होतो तेव्हा तिथं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व गोदामातेची पूजा करणारे अनेक महाराज मला भेटायला आले। त्यांनी सूचना केली की जसं गंगा किनाऱ्यावर गंगा आरती आपण करतो, पवित्र भावनेने श्रद्धेने गोदामातेची ही आरती सुरू व्हावी। आणि त्या क्षणीच मग तो प्रस्ताव जगा योग्य वाटला, कारण आपण जेव्हा अशा पद्धतीने नदीची आरती करतो तेव्हा नदीच्या संदर्भात आपली जी भावना आहे, ज्या नदीला आपण माता मानतो, ज्या नदीने आपलं पोषण केलं, ज्या नदीच्या पाण्याने आपण स्वच्छ होतो, त्या नदीची पूजा करत आपण पवित्र अंतःकरणाने हा संदेश पोचवावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना केल्या। तिथं आमच्या देवयानी ताई आहेत त्यांना सूचना केल्या आणि सर्व महाराज, आमचे आमदार, जिल्हाधिकारी यांनी अमृत महोत्सवी वर्षाचं निमित्त साधत त्या ठिकाणी एक भव्य दिव्य गोदा आरती सुरू करण्यासाठी जी जी आवश्यक मदत असेल ती करण्याचा माझ्या विभागाने संकल्प केला आहे आणि त्या दृष्टीने एक डिझाईन केलं जात आहे। त्या नदी किनाऱ्यावरचं सुशोभीकरण करत त्या ठिकाणी जे इलेक्ट्रिकच्या पोलपासून इतर वाद्य नगाऱ्यापासून स्पीकर किंवा साऊंड सिस्टीमपासून ती आरती करताना आवश्यक असणाऱ्या साऱ्या व्यवस्था या गोदा काठावर करण्याचा निर्धार आम्ही केला आणि त्या दृष्टीने सूचना केली। अहमदनगरमध्ये महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये मी पण नथुराम गोडसे बोलतो या नाटकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप सावरकर प्रेमींनी केला आणि नाटक बंद पाडलं। सरकार याची कशी दखल घेणार आहे? त्यात खरंच चुकीची प्रतिमा असेल तर काही कारवाई देखील? निश्चितपणे शेवटी आपल्या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने दुसऱ्यांच्या भावनाला ठेच पोहोचेल, दुसऱ्यांच्या भावना दुखावेल असा अधिकार ना संविधानाने दिला आहे ना आमच्या भारतीय संस्कृतीने दिला आहे। आणि म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भामध्ये कुठं चुकीच्या पद्धतीने अपशब्द वापरण्यात आले असतील तर आमचा विभाग त्या नाट्यस्पर्धेची माहिती घेऊन योग्य त्या कायद्याच्या चौकटीत सूचना देईल। पुण्यातील शनिवार वाड्याजवळ अचानक एक दर्गा प्रकट झाल्याचं हिंदू संघटनेचं म्हणणं आहे। सरकार
सरकार याची कशी दखल घेणार आहे आणि काय त्याबद्दल मला माहिती नाही, कारण तो मला वाटतं महानगरपालिकेचा विषय असावा. पण तुम्ही आज मला माहिती दिली, मी इथून जेवढ्या लवकर मला जिल्हाधिकारी महोदयांशी किंवा पुणे आयुक्तांशी बोलता येईल. शनिवार वाड्याच्या बाजूला जर अशा पद्धतीने कोणी अतिक्रमण करत असेल तर योग्य नाही. तुम्हाला माहिती आहे की या अगोदर अफजलखानाच्या बाजूलाही असंच अतिक्रमण केलं गेलं होतं 0.22 हेक्टरमध्ये. आणि मी आल्यानंतर जेव्हा माझ्या लक्षात आणून देण्यात आलं, 10 तारखेला शिवप्रताप दिवस होता, अफजलखानाचं उदात्तीकरण करणं हे तर कोणीही सहन करणार नाही. आणि त्या दृष्टीने मी सूचना केल्या, 5 दिवसामध्ये नियोजन केलं आणि आम्ही ते तिथून अफजलखानाचं जे अतिक्रमण त्या कबरीच्या जवळ केलं होतं ते काढण्यात आलं. आणि यापुढे अशा पद्धतीने काही छत्रपती शिवाजी महाराज किंवा आमच्या विभागाकडे असणाऱ्या किल्ल्यांवर सुद्धा काही ठिकाणी अतिक्रमणं केली आहे, अशा तक्रारी आता नुकत्याच मला प्राप्त झाल्या आहे. जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आहे त्यावर अशा पद्धतीने कोणालाही अतिक्रमण करता येणार नाही, हे मात्र त्यांनी समजून घ्यावं. आज तर त्यांनी स्वतःहून अतिक्रमणं काढावी, अन्यथा ज्यांनी अतिक्रमणं केली किंवा अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची पवित्रता नष्ट करण्याचा जर दृष्ट हेतू कोणाचा असेल तर येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भात सुद्धा कडक कायदा करून त्या कायद्यामध्ये त्यांना फक्त अतिक्रमणच हटवणे नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्पर्शांनी पावन झालेल्या गडकिल्ल्यांवर कोणी दृष्ट हेतूनी दृष्ट बुद्धीने काम करत असेल तर त्याला तशीच शिक्षा देण्याच्या दृष्टीनेही आम्ही एखादा कायदा करता येतो आहे का ते तपासतो आहे. देखो भाई, भारत जोड़ो यात्रा निकलने के बाद जहाँ जहाँ से भारत जोड़ो यात्रा गई वहाँ भारतीय जनता पार्टी चुनाव जीत रही है. मुझे लगता है कि ये भारत जोड़ो यात्रा ये अप्रत्यक्ष रूप से माननीय मोदी जी ही भारत जोड़ सकते हैं, ये संदेश देने वाली यात्रा है. और इसका उदाहरण जहाँ जहाँ से यात्रा गई वहाँ वहाँ चुनाव भारतीय जनता पार्टी ने जीता है. तो मुझे लगता है कि महात्मा गांधी जी ने जो कहा था कि कांग्रेस का कार्य समाप्त हो गया, हमारा उद्दिष्ट देश के स्वाधीनता का था, अब कार्य समाप्त होने के बाद अब पार्टी का विसर्जन कर दो. पार्टी का विसर्जन जिनको सत्ता का मोह था उन्होंने किया नहीं, मगर राहुल जी ये महात्मा गांधी के विचारों पे उन्होंने जो संकल्प किया था, उन्होंने जो सूचना की थी, उस सूचना के आधार पर मुझे लगता है कि एक एक कदम आगे बढ़ा रहे. तो भारत जोड़ो से कांग्रेस जोड़ो यात्रा निकाले रहते तो ज़्यादा फायदा होता. आता ती 226 पालिका कसं बघताय, कारण आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्या अनुषंगाने भारत जोडो यात्रा त्या रस्त्यात नाही. असं आहे की भारत जोडो यात्रा तुम्ही काढल्यावर अतिशय जर त्या यात्रेला हा उद्दिष्ट ठेवून सत्ता स्वार्थाचं खुर्ची स्वार्थाचं तर ती यात्रा सफलच होऊ शकत नाही. तुमची यात्रा ही तुमच्यामध्ये बदलाची असेल. तुम्ही ज्या पद्धतीने या देशामध्ये 52 वर्ष सातत्याने अखंडितपणे राज्य केलं, महाराष्ट्रामध्ये 47 वर्ष 2 महिने 1 दिवस आणि नंतर शिवसेनेसोबत साधारणतः 2.25 वर्ष राज्य केलं, तुम्ही तुमच्या भारत जोडो यात्रेमध्ये हमने क्या किया हे सांगूच शकत नाही. विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदी हे सांगू शकतात की मी 8 वर्षामध्ये 11,64,00,000 शौचालय केली, मी 3,22,00,000 घरकुलं दिली, मी 7 एम्सवरून 22 एम्स केल्या, मी 346 युनिव्हर्सिटीवरून 550च्या वरती युनिव्हर्सिटीज केल्या. तर या आकडेवारीमध्ये दुर्दैवाने काँग्रेसनी काहीच केलं नाही असं मीही म्हणणार नाही. पण 20 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्गाची परीक्षा देताना त्याकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन असतो तोच दृष्टिकोन इतके वर्ष सत्ता असतानासुद्धा या देशाचा गौरव वाढावा असा प्रयत्न करण्यामध्ये काँग्रेस अपयशी ठरली. काँग्रेसचं उद्दिष्ट काय? मेरा परिवार मेरा देश, इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा, म्हणजे मेरा देश मेरा परिवार. आणि माननीय विश्वगौरव नरेंद्र मोदींची भावना मेरा देश मेरा परिवार, काँग्रेसची भावना मेरा परिवार मेरा देश. तर मला असं वाटतं की ही भावना लोकांना लक्षात येत आहे. मागच्या निवडणुकीत 23 कोटी लोकांनी मतदान केलं. 20 राज्यामध्ये काँग्रेसचा एकही खासदार निवडून येऊ शकला नाही. 2 निवडणुका झाल्या. विरोधी पक्षासाठी 10% हे साधारणतः जागा जिंकाव्या लागतात. देशाच्या सुदैवाने आणि काँग्रेसच्या दुर्दैवाने
10% जागा जिंकू शकल्या नाही. 17 राज्यामध्ये 50%पेक्षा जास्त मतदान हे विश्वगौरव देशगौरव नरेंद्र मोदींना प्राप्त झालं. माननीय नरेंद्र मोदींना हा देश आपला परिवार वाटतो आणि त्या दृष्टीने तुम्ही बघितलं असेल की माननीय नरेंद्र मोदी यांनी जी कामं केली ती इतकी अतुलनीय आहे. 370 कलम रद्द होऊच शकत नाही. तुम्ही जर या अगोदरचे व्हिडिओ पाहिले तर काय हास्य होतं, विकट हास्य, की नरेंद्र मोदी 370 रद्द करू शकतो का? केलं. शेतकऱ्यांसाठी 50% नुकसानीच्या ऐवजी 33% केलं. आयुष्यमान भारत योजना केली. अशा अनेक योजना ज्यावर मी जाणार नाही. 176 योजना या विश्वगौरव नरेंद्र मोदींनी देशहितासाठी, समूहासाठी, वर्गासाठी, देशासाठी, गरीबों के सन्मान में नरेंद्र मोदीजी मैदान यासाठी केलं आहे. आणि म्हणून काँग्रेसने कितीही जोडो केलं पण जोपर्यंत ते स्वतःमध्ये परिवर्तन करणार नाही, कृतीमध्ये परिवर्तन करणार नाही, आचरणामध्ये परिवर्तन करणार नाही, देशाच्या ज्या आस्था आहे त्या आस्थेच्या संदर्भामध्ये जोपर्यंत मान्यता देणार नाही तोपर्यंत काँग्रेसने कितीदाही भारत जोडो यात्रा केल्या तर हा नुसतं एक वॉकिंगचाच प्रकार राहणार आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर वन जमिनीवर असलेलं अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र दुसरीकडे आपण बघितलं तर असंख्य यामध्ये गोरगरीब आहेत ज्यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सरकार काय भूमिका यामध्ये? नाही, खरं तर कालच्या कॅबिनेटमध्ये हा विषय उपस्थित करण्यासाठी मी गायरान हा विषय तसा महसूलकडे आहे, माझ्या विभागात नाही. पण महाराष्ट्रामध्ये साधारणतः 2,20,000च्या आसपास कुटुंबांना कोर्टाच्या आदेशानुसार गायरान जमिनीवरचं अतिक्रमण हटवण्याच्या दृष्टीने नोटीस द्यावे लागले. आणि येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या दोघांनाही या गायरान जमिनीवर असणाऱ्या अतिक्रमणधारकांच्या वतीने मी विनंती करणार आहे की आवश्यकता असेल तर आम्ही कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन केली पाहिजे. आणि नुसतंच रिव्ह्यू पिटिशन करून होणार नाही. उद्या जर पुन्हा कोर्टाने तसाच आदेश कायम ठेवला तर या दृष्टीने एखादी उपसमिती करून याचा कायम तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. शेवटी भारतमाता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही. या देशामध्ये प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने संविधानामध्ये तरतूद आहे. 41 कलम डायरेक्टिव्हमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की एखाद्याच्या आयुष्यामध्ये का त्याची चूक नसताना हलाखीचं जीवन जगावं लागत असेल तर राज्य असेल की केंद्र असेल त्यांनी या दृष्टीने त्यांच्या पाठीशी आपली शक्ती उभी केली पाहिजे. तर मला वाटतं की गायरान जागेच्या संदर्भामध्ये सुद्धा 2,20,000 नोटीस देण्याची माहिती मला देण्यात आली आहे. आणि त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि सुदैवाने मुख्यमंत्री असेल किंवा उपमुख्यमंत्री असेल दोघेही अतिशय संवेदनशील आहे. सर्वसामान्य गरीब लोकांच्या प्रश्नासाठी माननीय एकनाथ शिंदे व माननीय देवेंद्रजी दोघेही या विषयाकडे लक्ष देऊन मदत करतील हा माझा विश्वास आहे. आणि महसूल विभागही पुढाकार घेईल. महामार्गालगत असणाऱ्या वाढत आहे त्यावर केलेल्या उपाययोजना या केवळ कागदावरच दिसतात. या संदर्भात काही ठोस पावलं वन विभाग उचलेल? शेवटी रस्ते जेव्हा बांधतं तेव्हा वन विभाग नव्हे तर रस्ते बांधणारा विभाग मिटिगेशन करतो, त्या दृष्टीने व्यवस्था करतो. हे खरं आहे की रस्ते बांधताना जसं बिबट्यांचे मृत्यू होतात माणसांचीही होतात, कारण वेगाने वाहणारी वाहनं झाली आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपण स्पीडनी चालणाऱ्या गाड्या झाल्या आहे. या संदर्भामध्ये काही ठिकाणी मिटिगेशन उपाययोजना करतोच आपण. आणि बिबट्या असेल, वाघ असेल याचे मृत्यू देशातच नव्हे तर जगामध्ये हा प्रश्न भेडसावतो आहे की वन्य प्राणी आणि आपले वाहतूक यामधले काही मिटिगेशन. आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल की भंडारा नॅशनल हायवेवर आपण मिटिगेशनसाठी मोठे मोठे ब्रिज बांधले ज्यासाठी एक्स्ट्रा साधारणतः 300 ते 400 कोटी खर्च करावा लागला. याला शून्यावर यावं म्हणजे मनुष्याचेही मृत्यू आपल्यासाठी गंभीर आहे. आपल्या देशामध्ये रस्त्यावर जेवढे मृत्यू होतात तेवढे जगात कुठं होत नाही. म्हणून मनुष्य असेल की वन्य प्राणी असेल मृत्यू हे शून्यावर यावे या दृष्टीने केंद्र आणि राज्य एकत्रितपणे निश्चितपणे प्रयत्न करत आहेत. संजय राऊतांनी असं म्हटलं की 2024 पर्यंत खुर्चीवर बसतील, त्यांची इच्छा पूर्ण होईल का? असं आहे की एक राष्ट्रपतीच्या निवडणुकीत एक उमेदवार उत्तर प्रदेशमधून नेहमी उभे राहायचे, कधी अंगावर पोतं घालून उभे राहायचे आणि ते म्हणायचे की इस चुनाव में मैं राष्ट्रपती बनूंगा. आता असं आहे, कोणाला थांबवता येतं का? कोणाला थांबवता येत नाही. गणपतवाणी बिडी पितांना चावायचाच नुसतीच काडी, मनाशीच अन मनायचा की या जागेवर बांधीन माडी.
तर थांबवता येतं का असं की त्यांनी जर मांडी बांधतोच म्हणतो तर आपल्याला थांबवता येतं का? ज्याचा त्याचा विचार आहे, ज्याचा त्याचा संकल्प आहे. जितेंद्र आव्हाड का जिस प्रकार से फोटो एडिट करके प्रसारित किए गए समाज माध्यम में, तो क्या उसके ऊपर कार्रवाई हुई है? राजकीय स्तर नीचे जा रहा है महाराष्ट्र राज्य में। देखो एक बात तो सही है, 16 मार्च 1995 में चंद्रपुर के जनता ने मुझे शुभकामना दी, स्नेह दिया, मैं विधानसभा सदस्य हुआ। अभी तक जो राजनीति का स्तर है, निश्चित रूप से आपने जैसा प्रश्न पूछा, हम सबको इस विषय में मंथन करने की आवश्यकता है। शब्दों का इस्तेमाल आपने देखा कि देवेंद्र जी के बारे में क्या कहा जाता था। हमारे राज्य के अध्यक्ष थे चंद्रकांत दादा, उनको टोपन नाम, और वो भी कोई कार्यकर्ता नहीं। जो नेता 30-30 साल से राजनीति के बड़े पदों पे बैठे हैं, वो लोग क्या निक नेम से बुलाया करते थे। हमारे अमृता भाभी के बारे में कुछ लोग कैसी बातें करते थे, जो शब्दों का इस्तेमाल करना भी अगर मैं करता हूँ तो मेरी ज़बान मुझे अनुमति नहीं देगी। तो मुझे लगता है कि माननीय मोदी जी के बारे में कभी मौत का सौदागर कहा गया, कभी नीच कहा गया। तो मुझे लगता है कि कुछ वर्षों से, जब से लोग भारतीय जनता पार्टी को साथ देना शुरू कर दिए, तब से देखना कभी अफजल खान कहा जाता है, कभी कुछ कहा जाता है। तो आपकी बात एकदम सही है, इसके चिंतन होना चाहिए। जो देवेंद्र जी ने कहा है कि महाराष्ट्र में कम से कम राजनीति का जो स्तर था वो मुद्दों की राजनीति पे था, अब गुद्दों की राजनीति होगी। तो मुद्दों की राजनीति से जो गुद्दों की राजनीति पे हम जा रहे हैं, गुद्दे शब्दों के भी है और भौतिक दृष्टिकोण से भी है, तो इसका चिंतन सबने करना चाहिए। आपने देखा कुछ राजनीतिक पार्टियां किनको प्रवक्ता बनाते हैं कि जो प्रवक्ता चुनाव में लड़ने के बाद 500 वोट भी नहीं मिलवा सकते, उनको प्रवक्ता बनाते क्यों? तो वो शब्द अच्छे इस्तेमाल कर सकते हैं, अच्छी टीका कर सकते हैं, अच्छी गालियाँ दे सकते हैं। जनता की सेवा करने के मुद्दे, नई योजनाएं, नई प्रकल्प, नई जनता की सेवा की बातें, मेरा देश आत्मनिर्भर बने, 21वीं सदी में मेरे देश का गौरव बढ़ाए, मेरे सांस्कृतिक विरासत को आगे बढ़ाने की सोच, ये बातों को नहीं, वो कितने गंदी गालियाँ दे सकते हैं। ये राजनीति में अगर हमारी मेरिट होने लगा तो ये चिंतन का विषय है। माननीय देवेंद्र जी ने इस विषय को लेके शुरुआत की है, उस पर सामना ने भी अगर लिखा कि माननीय देवेंद्र जी ने जो कहा है इसका सबने सोचना चाहिए, और अभी संजय राउत जी ने भी कहा कि इस विषय में सबने चर्चा करनी चाहिए। तो मुझे लगता है चलो अच्छी शुरुआत है, आगे देखो क्या होता है। भविष्यात माझे कुठेतरी सरकारही त्याला विरोध करून ते मुद्दे वाढवणार नाही काय, माझा प्रश्न नाही समजला। ज्या काही चर्चा होतात, महत्त्वाचे मुद्दे बाजूला राहतात। आज शिवसेना कुणाची, त्यानंतर जितेंद्र आव्हाड, ह्या सगळ्या गोष्टीच राज्यात सध्या दिसत आहेत। कुठेतरी महत्त्वाचे मुद्दे त्यामुळे बाजूला राज्यात हे विषय तुम्ही दाखवता, हा तुमचा प्रश्न आहे की तुम्ही काय मुद्दे दाखवल्यावर लोकांना आवडतं। आपण जर एखादा राज्यातला नेता वाईट शब्दाचा उपयोग करत असेल तर सर्वांना संकल्प करावा लागेल की अशा व्यक्तीच्या संदर्भामध्ये आमची भूमिका, त्याचं उदात्तीकरण करण्याचं असणार नाही। तर राजकीय निर्णय अनेक होतात। 75 वर्षाचं वय पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 100% मोफत प्रवास, मग ती शिवशाही गाडी असेल, आराम गाडी असेल, आराम गाडी असेल, आता यावर किती फोकस करायचा आहे आपल्याला ठरवायचं आहे। 50,000 रुपये नियमित कर्ज भरणाऱ्यांच्या खात्यात मागच्या सरकारने 3दा घोषणा केली। 6 मार्च 2020ला केली बजेटमध्ये, मग दुसरं बजेट 8 मार्च 2021ला आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, तेव्हा मोठी घोषणा केली। मग तिसरं बजेट 11 मार्च 2022ला आणलं, 1 रुपया दिला नाही, फुटकी कवडी दिली नाही, तांब्याचा पैसा दिला नाही, बँकेतून कागदपत्र मागितले नाही। पण या सरकारने आल्याबरोबर पैसे दिले, खात्यात पैसे जायची सुरुवात झाली। मग या संदर्भामध्ये जो काही सरकारने केलेला निर्णय आहे तो शेवटच्या व्यक्तीपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावा, याला जर आपण लक्ष केंद्रित केलं तर मला वाटतं की आपण जास्तीत जास्त ज्या काही पॉझिटिव्ह विषय आहेत, अनेक पॉझिटिव्ह विषय केले। स्वर्गीय लता मंगेशकरांच्या नावाने आपण संगीत महाविद्यालय सुरू केलं, अनेक विद्यापीठांच्या नियमांमध्ये बदल केले। म्हणजे मी जर आज यादी सांगायला सुरुवात केली तर 100 महत्त्वाचे बदल हे आपण केले। पण याला आपण साधारणतः जर TRPच्या अँगलनी बघितलं तर आपला असं समजा की TRP मिळत नाही। TRP कुठं मिळते तर कोणी शिवी दिली तर ते शिवी देणाऱ्याला 100दा दाखवलं की TRP मिळते, तर मग प्रश्न बदलतो।
महत्त्वाचे जे प्रश्न आहे ते महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करतेच आहे. पण आपल्याला महत्त्वाच्या प्रश्नाच्या संदर्भात जर मी उद्या पत्रकार परिषद घेतली, मी सांगितलं की या कायद्यामध्ये बदल करण्याच्या दृष्टीने आम्ही निर्णय करतो आहे, तर त्याच्या संदर्भामध्ये मात्र त्याला बातमीचं स्वरूप मिळतं. पण जे वारंवार आपण दाखवतो ते वारंवार दाखवण्यासाठी मदत होत नाही. सर एक शेवटचा प्रश्न एक स्थानिक प्रश्न आहे आणि ती ओसाड पडलेली आहे आणि तिथं एक वन विकसित करायचं असे संस्था आहे NGO, त्यांनी शेती 10,000 झाडं लावले. त्यांची वन खात्याबरोबर तिथं झाडं लावण्याची तयारी आहे. ते गेल्या 5 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतायत. म्हणजे ते तिथं पर्यटन पण वाढेल आणि वन आपली झाडे पण वाढतील. तर तो प्रस्ताव जर आपल्याकडे पुन्हा आला ते असं भाविकांच्या मदतीने तिथं डेव्हलप करणार आहेत आणि 10-15 वर्षानंतर ते वन खात्याला सुपूर्द करणार आहेत. तर तो प्रस्ताव गेल्या 5-7 वर्षापासून ते पाठपुरावा करतायत. तो जर पुन्हा तुमच्याकडे आला तर तुमचं त्या दृष्टीत काय तुमची एका मिनिटात मंजुरी दिली जाईल. मी आल्यानंतर 1600 हेक्टरमध्ये जे उद्योग आहे त्या उद्योगांनी CSR निधीतून तिथं वनक्षेत्राच्या जमिनीवर वृक्ष लावावे. यामधला नियम फक्त एवढाच आहे की तिथं तुम्हाला कोणतंही स्ट्रक्चर करता येत नाही, पण वृक्ष लावायचे असेल तर कुठेही अडचण नाही. आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मी सूचना करेन, सूचनाच करणार नाही, पत्रकार परिषद जागेवर माझा PA तुमचा नंबर घेईल, तुम्ही पुढाकार घ्या आणि तो पुढाकार घेऊन त्यामध्ये कुठं अडचणी असेल तर डायरेक्ट माझ्याशी संपर्क करा. वन जहाँ वन है वहीं जग है, जग है तो कग है. जर आम्ही वृक्ष लावले नाही तर एक दिवस देवसुद्धा आपल्याला GR काढून पत्र पाठवेल की मी 84 लक्ष योनीला जन्म देताना आनंदी राहिलो, पण मनुष्याला जन्माला घालून मात्र दुःखी जागो. कारण आम्ही ज्या पद्धतीने आम्ही वनाची कत्तल करतो आहे, मी समजू शकतो काही पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी कधीकधी वृक्ष कापावे लागतात, पण आम्हाला जेवढं जंगल लावता येईल तेवढं जंगल लावलं पाहिजे. आणि म्हणून तुमच्या सूचनेचंही मी स्वागत करेन आणि फक्त सूचनेचं स्वागत करणार नाही. आता एक GRE कदाचित देव करेल की जो झाडं लावेल त्याला 10 वर्षाचा जास्तीचा ऑक्सिजन पुरेल असा देवही देणार आहे. त्याच्यामुळे झाडं लावायला निश्चित सांगितलं पाहिजे. तुम्ही पुढाकार घ्या, मी स्वतः व्यक्तिगत मदत करेन. जे आहे त्या अतिशय उत्साही आहे आमच्या, आणि त्यांनी आत्ताच मग सांगितलं की जो साई कडुनिंबाच्या ठिकाणी जिथं ते भगवान साईबाबा बसायचे त्याचं पान गोड आहे. मग त्यांनी 2 पानंही दिली. तर मी तेव्हाच त्यांना म्हणालो की तुम्ही जर अनुमती देत असाल तर या वृक्षाच्या संदर्भात प्रत्येक जिल्हास्थानी आपण हे वृक्ष जिथं जिथं साई मंदिर असेल तिथं आमचा विभाग कलम करून त्यांना मोफत देईल. किंवा एखाद्या मंदिराच्या परिसरामध्ये जर एखाद्या मंदिराच्या विश्वस्तांनी जर आम्हाला म्हटलं की हे वृक्ष आम्हाला द्या तर आपल्याला देता येईल. मॅडमनी मला सांगितलं की त्यांनी काही प्रयोग केले आहे, तर निश्चितपणे त्यांच्याशी माझी चर्चा आत्ता झाली आहे. आणि तुमचा प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की असं करता आलं तर निश्चितपणे आम्ही करू. नाही, मग भाविकांनाही देता येईल, विषय तो नाहीच. जसं आम्ही पंढरपूरमध्ये तुळशी वृंदावन केलं, जसं घृष्णेश्वरमध्ये महादेव वन केलं, शिखर शिंगणापूरमध्ये बेगाचं पान मिळत नव्हतं, 1200 बेगाची वृक्ष आम्ही तिथं लावून दिली. तर मला वाटतं की नाही, श्रद्धेचा उपयोग, पर्यावरणाची सेवा, पर्यावरणातही तर ईश्वर आहे ना. शेवटी ईश्वरच या वसुंधरेचा आर्किटेक्ट आहे. ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीची पूजा करणं हाच तर भारतीय संस्कार आहे. सर, शिंदे गटाला लवकरच मिळणार असल्याची चर्चा आहे, तुम्हाला वाटतं लवकरच होईल? मला याची माहिती नाही. मी थोडा छोटा कार्यकर्ता असल्याने या गोष्टी मला माहीत होत नाही, किती राज्यपाल दिल्या जाणार आणि किती मंत्रिपदं दिल्या जाणार. मी सुद्धा तुमच्यासारखाच आहे, ज्याच्यामध्ये मला एवढीच माहिती आहे की माननीय शिंदेसाहेबांचा गट म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, आम्ही दोघे एकत्र घेऊन जनतेची सेवा करू. गरीबों के सन्मान में महाराष्ट्र सरकार मैदान. मंत्रिमंडळ विस्तार कधी होईल? दिवाळीनंतर होणार होता. वित्तमंत्रीपद मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वित्त अर्थ खाता आपल्याकडे मिळेल का? नाही, मी खात्यावर कधीच प्रेम करत नाही, मी कामावर प्रेम करतो. माझ्याकडे वन आहे, सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून म्हणजे प्राणवायू देणारं वन माझा संबंध आहे.
मनाला समाधान देणारा सांस्कृतिक विभाग माझ्याकडे आहे, म्हणजे हृदय आणि पोटाला प्रोटीन देणारा मत्स्य विभाग आहे. मग अडचण कुठं आहे? पैसे मी कुठून द्यायचे ते ठरवतो, पण साईबाबा पावलं असताना जर मॅडम आपल्याला देईल तसं मी साईबाबांना सांगेन की मॅडम बघा तुम्ही तसा आदेश द्या म्हणून. पैसे यांचे घ्या आणि चांगलं करा. NGOला त्या फक्त इन्व्हॉल्व करा, कारण डायरेक्ट NGO झाड नाही होऊ शकत, त्या CSR वगैरे पुन्हा प्रकार नाही येतील. पैसे यांचे, NGOची मदत, आणि नाही तर पैसे माझ्याकडून घ्या म्हणजे राजू या पुढं दिसत आहे